कामोठे येथे मातोश्री IVF आणि ART बँकेचे उद्घाटन संपन्न। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कामोठे येथे मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक IVF आणि ART बँक या नवीन केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या केंद्राचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकाचे महापौर श्री नितीन पाटील, उपमहापौर सौ प्रमिला पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले। आपल्या सगळ्या महिलांकरिता सगळ्या जोडप्यांकरिता अशी भेट इथे दिलेली आहे। भारत माता की जनन विज्ञान आणि मातृत्व सेवेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पारदर्शक व परवडणारी वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प या केंद्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे। कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सुप्रिया वाकचौरे आणि डॉक्टर गणेश वाकचौरे यांनी केले होते। उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत कामोठे परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले। या कार्यक्रमामुळे परिसरातील महिलांना आणि कुटुंबांना आधुनिक व विश्वासार्ह IVF आणि प्रजनन उपचार सेवा उपलब्ध होणार आहेत। सर्वप्रथम मी वंदन करते त्या माता पित्यांना ज्यांनी असे दोन रत्न घडवले की ज्यांनी कितीतरी लोकांच्या कुटुंबाच्या आणि फॅमिलीमध्ये सुखाचे क्षण आणलेले आहेत आणि त्यांचे अजूनही प्रयत्न सर बोलत होते मगाशी, तर तेव्हा खरोखर आता तुम्हाला त्यांचं हे मोठे पण दिसतं, परंतु त्याच्या मागच्या ज्या वेदना संघर्ष असतो तो आता आपल्याला दिसणार नाही पूर्वीचा। तर त्यांनी ज्या संघर्ष आणि ज्या आई वडील त्यांचं कुटुंब या संस्कारातून आपण जी परिस्थिती काढली ती लोकांची होऊ नये, इतरांना आपल्याकडून सहकार्य मिळावे याकरिता त्यांनी जे अतिउत्तम संस्कार घेऊन लोकांकरता ते जे हे हॉस्पिटलच्या माध्यमातून कार्य करत आहेत, खरंच सर, गणेश सर, सुप्रिया मॅडम आणि सर आणि आई बाबा तुम्हाला खरोखर माझा मानाचा वंदन आहे की सर्वप्रथम मी आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज स्त्री शक्तीचा जागर करण्याचा दिवस आणि या दिवसाच्या निमित्तानेच आपण आपल्या या हॉस्पिटलच्या नवीन केंद्राचं उद्घाटन ठेवताय। खरोखरच मी वाकचौरे दाम्पत्याला धन्यवाद देईन की आपण जी समाजसेवा करत आहात त्या समाजसेवेचं आजचं हे चांगलं उदाहरण आहे की आजच्या दिवशी आपण आपल्या नवीन केंद्राचं उद्घाटन ठेवलेलं आहे। खरोखरच डॉक्टर गणेश वाकचौरे यांची चर्चा करताना लक्षात आलं की गरजवंताला अक्कल नसते, त्याप्रमाणे आज अनेक विविध कारणाने या IVF सेंटरचा जो धुमाकूळ माजलेला आहे आणि मग लुटारू तयार झालेले आहेत आणि या अशा सगळ्या विश्वामध्ये आपण खरोखरच अशा रुग्णांना आशेचा किरण दाखवत आहे। डॉक्टर गणेश वाकचौरेंनी सांगितलं की आम्ही फक्त 99,000 रुपयामध्ये कुठलेही ह्याच्या व्यतिरिक्त छुपे खर्च न आकारता आम्ही ही सेवा देणार आहोत। खरोखर समाजसेवेचे अतिशय उत्तम असं उदाहरण आहे। आणि ही समाजसेवा का घडते तर त्याचं कारण आपण आपली जाणीव, आपण कुठून आलो, माझ्या संस्थेचं नाव जाणीव आहे। गणेश वाकचौरे सर आणि त्यांची फॅमिली सर्व चौघजण डॉक्टर आहेत। माझा फोन त्यांना फक्त याच्यासाठी असतो की बिल कमी करा। पेशंट येतात आणि मग नंतर ॲडमिट झाल्यावर मला फोन करतात, अहो सर जरा तुमची ओळख असेल तर सांगा, आणि ते बिचारे माझ्या विनंतीला मान देऊन नेहमी माझा मान ठेवतात। त्याबद्दल त्यांचा खरंच मनपूर्वक आभार मानतो। आज जागतिक महिला दिन, सर्व माझ्या भगिनींना या महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, आणि ती पाळण्याची दोरी हलवण्याचं काम जे साध्य करून देणार आहेत ते वाकचौरे सर आणि मॅडम यांना खूप खूप धन्यवाद देतो। कारण कामोठ्या विशेषतः
अशी खरंच गरज होती. कामोठा म्हणजे पनवेलला पण, त्याची पनवेलला सुद्धा एक शाखा आहे. वंदेत्व ही आता या जनरेशन जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे. कारण कुठल्याही विषयाची जाणीव असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. आणि वाघचौरे कुटुंबीय मी तुम्हा सर्वांचंच खरोखर मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्हाला की तुम्ही ती जाणीव आई वडिलांची ठेवली आहे, आजीची ठेवली आहे. आणि ही जाणीव सतत मनात ठेवल्यामुळे तुमचा हा आज वटवृक्ष वाढत चाललेला आहे. कारण तोच वटवृक्ष मोठा होतो ज्याची पाळं मुळं ही घट्ट असतात. त्यामुळे मगाशी निवेदिकाने सांगितलं की या बिल्डिंग पासून या बिल्डिंग पर्यंत विस्तार काय आहे, तसं नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला विस्तार व्हावा या आमच्या सर्वांच्या भावना तुमच्या पाठीशी आहे. आपण इथे जमलेलो आहोत मातोश्री हॉस्पिटलचा उद्घाटन करायला. सर आणि मॅडम ह्या आज इथं चांगला उपक्रम राबवत आहेत. आपल्याला माहिती आहे की जिजाऊंनी जसं शिवबाला घडवलं, शिवबांनी स्वराज्य घडवलं, तसंच आई आज एक दाम्पत्याला चांगला आशीर्वाद देऊन, त्यांचा आशीर्वाद घेऊन हे ते हॉस्पिटल उभारलं आहे. डॉक्टरांना माझा शुभेच्छा आहेत खूप खूप. आणि व्यासपीठावर सगळे मान्यवर उपस्थित आहेत आणि तुम्ही उपस्थित आहेत. तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. महापौर साहेबांना सांगितल्याप्रमाणे मी ग्वाही देतो. आपण पहिल्यापासूनच एक प्रिन्सिपल पाळतो, पारदर्शक उपचार. आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारे छुपा हा शब्द नाहीच आहे आणि इथून पुढेही कधी नसणार आहे. आपली ती त्रिसूत्री आहे: ॲडव्हान्स, ॲफोर्डेबल, इथिकल. प्रगत, परवडणारा आणि नैतिक. यामध्ये नैतिकता हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. ज्याप्रमाणे आमच्या वडिलांनी शाळेत शिपाईची नोकरी करताना कधी एक साधं वर्गाचा कोपराही सोडला नाही साफ करताना. आईने कधी काम करताना कधी साधं पुढेही लबडी केली नाही. त्याचप्रमाणे आम्ही दोघं भाऊ, आम्ही दोघांच्या पत्नी आणि आमचा सगळा स्टाफ, माझे सगळे सहकारी डॉक्टर्स, मला ग्वाही देतो की आम्ही कोणत्याही प्रकारे नैतिकता सोडणार नाही. पण जगातला सगळ्यात प्रगत असणारा उपचार तोही परवडणाऱ्या किमतीत देणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये स्त्रियांचं महत्त्व खूप मोठं आहे. जसे की आजी, आई, बहीण, सासू, मुली, माझे सहकारी डॉक्टर्स आणि रुग्णसुद्धा माझे सगळ्या स्त्रिया आहेत. त्यामुळे स्त्रियांसारख्या कष्टाळू या स्त्रियाच, त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. त्यांच्या कष्टाळूपणाला आणि क्षमावृत्तीला भूमातेची उपमा शोधेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात राहतात ती घरे मला देऊळे, देवाची मंदिरे वाटतात. आणि माझा माथा यांच्या चरणी नमवतो. दुसरी मंदिरे मला माहीत नाही. IVF महाग नाही, पण उपचार घेताना जर उशीर केला तर तो महागात पडतो. तुम्हाला माहिती आहे मॅडम. जर कुणी आपल्या ओळखीतलं उपचार घेत आहे पण प्रत्येक महिन्याला पदरी निराशा पडते आणि त्यांना असं वाटतंय की IVF उपचार महाग आहे, तर आत्ता जी इन्फॉर्मेशन देतो ती त्यांच्यासाठी आहे. IVF उपचार करताना पेशंटचं वय, त्यांची अंडाशयाची, शुक्राणूची गुणवत्ता आणि त्यांची इतर काय मेडिकल कंडिशन यावर त्याचा उपचाराचा सक्सेस डिपेंड आहे. IVF ही काही जादू नाही आहे, तो एकदम विज्ञान आहे. त्यामुळे आपण त्याला विज्ञानाच्या दृष्टीनेच पाहिलं पाहिजे. आपल्या सर्वांसमोर मी ग्वाही देतो, जे आपलं इनॉग्रेशनची ऑफर आहे 1 लाखामध्ये मी एक IVF उपचार सत्र देणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा छुपा खर्च नाही आहे. आणि सर्वांसमोरचे मी सांगतो, त्याच्यामध्ये ओव्हरियन स्टिम्युलेशन इंजेक्शन, एक रिट्रीव्हल, आपण शरीराबाहेर एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो, बनवतो आपल्या लॅबमध्ये तो, आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर ही सगळी कॉस्ट त्यामध्ये इन्क्लूड आहे. वय एकदा निघून गेलं की टेन्शन वाढतं. आजकाल करिअर की कुटुंब ह्या दुधा मनस्थितीत सगळ्या स्त्रिया आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली वय वाढतं आणि त्याला टॅकल करण्यासाठी आपण हा उपचार देत आहोत. उपचारामध्ये पैशापेक्षा वेळ खूप महत्त्वाची आहे. आणि पालकत्व हे अनमोल आहे. आणि ह्या क्षणासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत. एवढं बोलून मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं
साहेबांनी तुम्ही जो आशीर्वाद दिला तो मला खूप मनाला भावला आहे आणि त्या पद्धतीनेच मी काम करत राहणार आहे. कोणत्या प्रकारचा छुपा शब्द नाही हा मी शब्द तुम्हाला देतो. सगळ्या व्यासपीठाचा धन्यवाद. यावेळेस डॉक्टर गणेश वागचौरे यांचे आई सौ मीराबाई आणि वडील उत्तम वागचौरे आणि त्यांचे सासू सासरे सौ मीनाक्षी किसन देवरे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. अनेक पाहुण्यांनी डॉक्टर गणेश वागचौरे यांनी हे नवीन केंद्र उभारले त्याचे कौतुक केले. यावेळेस नगरसेवक विकास घरत, नगरसेवक अरुणकुमार भगत आणि कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, दामोदर चव्हाण तसेच अनेक मान्यवर आणि डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध रेडिओ जॉकी RJ कोमल यांनी केले.